बातमी जळगावातून। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 12 तासात कोणत्याही भागात मोठा पाऊस झाल्याची नोंद झाली नसली तरी अनेक गावात शिरलेलं पाणी हे आता हळूहळू ओसरायला लागलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील पावसाचा परिणाम म्हणून गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गिरणा नदी अद्यापही दुथडी भरून वाहती आहे। रात्रीपासूनच पावसाने विश्रांती घेतली आहे। होणारे संभाव्य मोठं नुकसान टाळल्याने प्रशासन जनतेला मोठा दिलासा मिळाला। मात्र 40 गाव, भडगाव, पाचोरा येथे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। 1 लाखाहून अधिक हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। गिरणा नदी तीरावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूयात। जळगाव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे नद्या नाला या दुथडी भरून वाहत आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी हे गिरणा नदी पात्र आहे। गिरणा नदी पात्रामध्ये नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे या ठिकाणी गिरणा नदी पात्र हे दुथडी भरून वाहत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दमदार पाऊस झाला असून यामध्ये जवळपास 1 लाखहून अधिक हेक्टर पिकांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालं असून जवळपास 2000 जनावरांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। जळगाव जिल्ह्यातील प्रमुख जे धरणं आहेत त्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यातील मण्याड, हतनूर, त्याचप्रमाणे तापी, वाघूर, गिरणा या नद्या दुथड्या भरून वाहत आहे। हे नाशिकमध्ये त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गिरणा नदीचं पात्र या ठिकाणी आपण बघू शकतात की दुथडी भरून वाहत आहे। गिरणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे या ठिकाणी पाण्याची आवक वाढली असून 45,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा गिरणा नदी पात्रातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। नाशिक व छत्रपती संभाजीनगरामध्ये जर पाऊस झाला तर या ठिकाणी गिरणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।